बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नवा पक्ष काढण्याचं विधान केलंय, पण त्या बोलल्या म्हणून लगेचच तसं काही करतील असं मला वाटत नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय। एका जातीच्या बळावर कोणताही पक्ष उभा राहत नाही असा वडिलकीचा सल्लाही भुजबळांनी या प्रकरणी दिलाय। भुजबळांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचाही यावेळी समाचार घेतला। पंकजा मुंडे यांनी रविवारी नाशिकमध्ये बोलताना गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील असं विधान केलं होतं। त्यांच्या या विधानावर भाष्य करताना छगन भुजबळ यांनी सोमवारी पंकजा मुंडे असं काही करतील असं मला वाटत नसल्याचं स्पष्ट केलं। ते म्हणाले, पंकजा मुंडे यांनी नव्या पक्षासंबंधीचं विधान केलं म्हणून त्या काही लवकरच तसं करतील असं मला वाटत नाही। कदाचित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे असं त्यांना म्हणायचं असेल। याहून वेगळा कोणताही अर्थ त्यांच्या विधानाचा काढण्याची गरज नाही। छगन भुजबळ यांनी यावेळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरही भाष्य केलं। या भेटीची मला कोणतीही कल्पना नाही, परंतु फडणवीस नेहमीच राज ठाकरे यांना भेटतात, एकनाथ शिंदेही राज यांना भेटतात। त्यांच्यात कोणती चर्चा झाली हे मला माहीत नाही, पण कदाचित त्यांच्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर चर्चा झाली असावी असं ते म्हणाले। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही असं विधान भाजप आमदार सुरेश धस यांनी केलंय। या विधानानंतर विरोधकांकडून सुरेश धस यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। भाजप आमदार पोलिसांना क्लीन चिट का देतय असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। यावरून आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा दिसत असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या निषेधार्थ दलित संघटनांकडून परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात आला होता, मात्र हा लॉंग मार्च नाशिकमधूनच माघारी फिरला। भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री मेघना बोर्डीकर यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर हा मार्च स्थगित करण्यात आला। यावेळी बोलताना सुरेश धस यांनी पोलिसांची डिपार्टमेंटने चांगलीच कानउघडणी केली आहे, त्यामुळे गुन्हे दाखल व्हावे हा आग्रह धरू नये अशी मागणी केली होती। यावरून आता राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। विजय वडेट्टीवार यांनीही आक्रमक होत सुरेश धस यांचा व्हिडिओ शेअर करत टीका केली। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा, एकीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सुरेश धस सहभागी होतात आणि दुसरीकडे म्हणतात की पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका। भाजप आमदार पोलिसांना क्लीन चिट का देतय? सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जीवाची किंमत नाही का? एका आईने आपला मुलगा आणि कुटुंबाने आधार गमावला आणि पोलिसांना फक्त सुनावलं म्हणून सोडून द्यायचं, हा न्याय असू शकतो का? सुरेश धस यांना परभणी प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय का मिळू द्यायचा नाही अशा प्रश्नांची सरबत्ती विजय वडेट्टीवार यांनी सुरेश धसांवर केली। आमच्यातील मैत्रीसाठी आपण राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर महायुतीमध्ये मनसेचा समावेश होणार का याबाबत प्रश्न विचारले जात आहेत। इतकंच नाही तर अमित ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करणार असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्टीकरण दिले। राजकारणातील चर्चा केवळ माध्यमांमध्ये सुरू असते। माझी आणि राज ठाकरे यांची राजकीय भेट नाही। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मला फोन करून अभिनंदन केलं होतं, त्याचवेळी मी घरी येईल असं मी त्यांना सांगितलं होतं। त्याचप्रमाणे मी आज त्यांच्या घरी गेलो, तसंच त्यांच्याच घरी ब्रेकफास्ट केला आणि आमच्यात गप्पा झाल्या। आमच्या बैठकीमध्ये किंवा चर्चेचा कोणताही राजकीय संदर्भ नाही, केवळ आमच्यातील मैत्रीसाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यात शिवतीर्थावर सुमारे 1 तास चर्चा झाली। वास्तविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी अचानक राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले होते। विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे। मात्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क परिसरात कॅफे उघडला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय।
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या निषेधार्थ परभणी ते मुंबई काढण्यात आलेल्या लॉंग मार्च नाशिकमध्ये स्थगित करण्यात आला। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा लॉंग मार्च थांबवण्यात आला। यावरून आता राजकारण तापल्याचं दिसून येते। आमदार जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे यांच्यासह अनेकांनी सुरेश धस यांच्यासह सरकारवर हल्ला चढवलाय। धस साहेब, तेवढ्याच मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा, फिट्टम फाट हिशोब होईल, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली। तर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर वाल्मिक कराडलाही माफ करावं, असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांना लगावलाय। सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता। पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं होतं। सोमनाथच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी दलित संघटनांनी परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात आला होता, परंतु नाशिकमध्ये हा मार्च स्थगित करण्यात आला। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर हा नाशिकमधून माघारी फिरला। यावरून आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्या "जाऊ द्या, त्याला माफ करा" या भाषणाचा एक व्हिडिओ पोस्ट करत सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। दुसऱ्याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसऱ्याने येऊन "जाऊ द्या, त्याला माफ करा" हे बोलणं खूप सोपं असतं। पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल हेही जर बोलणाऱ्यास कळू नये, त्याला काय म्हणावं। सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते। अर्थात हा ज्याचा त्याचा विचार आहे, पण कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही। ज्यांनी सोमनाथला मारलंय त्यांना कायद्याचा मार बसेलच याची खात्री आम्ही देतो। एवढंच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधू संत व्हावं आणि वाल्मिक कराडलाही माफ करावं, असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत गेलेल्या बळीच्या मुद्द्यावर भाजप आमदार सुरेश धस हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। एवढंच नाही तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रिय योजनांना ब्रेक लावून त्यांना कॉर्नर केलं जात असल्याचा दावाही त्यांनी केलाय। अंजली दमानिया सोमवारी म्हणाल्या की सोमनाथ सूर्यवंशी यांची कथितपणे दुर्दैवी हत्या झाली। यात जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर केवळ निलंबनाची कारवाई करून चालणार नाही, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी त्यांच्या कुटुंबियांची मागणी आहे। त्याला माझं पूर्ण समर्थन आहे। केवळ निलंबन करून काय होणार? त्यांना घर बसल्या पगार मिळेल। निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेतलं जाईल। कामावर आल्यानंतर ते पुन्हा तसंच करतील, असं चालणार नाही। त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। भाजप आमदार सुरेश धस हे परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण आणि बीड येथील संतोष देशमुख हत्याकांड या दोन्ही प्रकरणात दुटप्पीपणा दिसून येत आहे। संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य करताना ते सातपुडा बंगल्यात खंडणीचा 3 कोटींचा व्यवहार झाल्याचा दावा करतात, पण काल त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आपली नसल्याचं ते म्हणाले। सूर्यवंशी प्रकरणात एकीकडे ते लॉंग मार्चमध्ये सहभागी होतात, पण त्याचवेळी ते पोलिसांवर कोणतेही गुन्हे दाखल न करण्याची विनंती करतात। ही दुटप्पी भूमिका भाजपच त्यांच्या तोंडून वदवून घेत असल्याचा संशय आहे। नरेंद्र मोदी यांनी बटेंगे तो कटेंगे हा संदेश इंडिया आघाडीला देखील दिला आहे। लोकसभेला आम्ही एकत्र लढलो, आघाडीतील प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, केरळ अशा सर्व राज्यात सर्वांनी एकमेकांना साथ दिली। मात्र त्यानंतर राज्यातल्या निवडणुकींमध्ये इंडिया आघाडीचं गणित जमू शकलं नसल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। महाराष्ट्र आणि दिल्लीतही तसं जमलं नाही। आता भविष्यात इतरही काही राज्यांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे ही राज्यही आम्ही भाजपच्या हातात देत असल्याचं राऊत यांनी म्हटलंय। सर्व राज्य भाजपच्या हातात दिली तर लोकसभा कसं जिंकणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। या संदर्भात संजय राऊत म्हणाले की लोकसभा निवडणुकीत आम्हाला चांगलं यश मिळालं, मात्र त्याआधी बैठक होत होत्या, चर्चा होत होत्या, एकमेकांसोबत विचार विनिमय होत होते। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी मात्र तसं झालं नाही। निवडणूक घोटाळे होत आहेत। महाराष्ट्र देखील घोटाळा झाला होता, दिल्लीमध्ये देखील मोठा घोटाळा झालाय। केजरीवाल यांच्या मतदारसंघात देखील 31,000 नावं वगळण्यात आली आहे। निवडणुकीत जय पराजय होत असतो,
मात्र इंडिया आघाडीने अनेक प्रश्नावर एकत्र येणं गरजेचं आहे, तशी लोकांची भावना देखील आहे. निवडणूक व्यतिरिक्त देखील इंडिया आघाडीनं एकत्र यायला हवा अशी लोकांची भावना असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. विरोधी पक्षाचं कर्तव्य हे विधानसभा आणि लोकसभे इतकंच रस्त्यावर देखील आहे. आज इंडिया आघाडी केवळ संसदेमध्ये दिसत आहे. इंडिया आघाडीने संसदेच्या बाहेर येणं देखील गरजेचं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. इंडिया आघाडी मजबूतीने टिकायला हवी, तरच भाजपसमोर आव्हान उभं करता येईल असे आघाडीचे प्रत्येक घटक पक्षाला वाटतं. यात काँग्रेस पक्ष हा आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. मोठा भाऊ आहे. 100 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची क्षमता त्यांच्यात आहे. मात्र आम्ही एकत्र असू त्याच वेळी ते शक्य असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. मोठा पक्ष म्हणून प्रत्येक बाबतीत काँग्रेस नेतृत्वानं पुढाकार घेणं आवश्यक असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. संत तुकाराम महाराज यांचे वंशज गिरीश महाराज मोरे यांनी गत आठवड्यात आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती. त्यांच्या डोक्यावर 32 लाख रुपयांचं कर्ज होतं. हे कर्ज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेडून महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाचं ओझं कमी केलं. संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज गिरीश महाराज मोरे यांनी 2 दिवसांपूर्वी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती. त्यांनी पुण्यातील देहू येथील आपल्या निवासस्थानी गळफास घेतला होता. तत्पूर्वी एका सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्यावर असणाऱ्या कर्जाचा उल्लेख केला होता. त्यांच्या अंगावर सुमारे 32 लाख रुपयांचं कर्ज होतं. याच कर्जातून त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवल्याचं उघड झालं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेत मोरे कुटुंबावरील 32 लाख रुपयांचं कर्ज फेडण्याचा निर्णय घेतलाय. तशी माहिती त्यांनी रविवारी एका पत्राद्वारे मोरे कुटुंबियांना कळवली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार विजय शिवतारे यांच्या माध्यमातून ही मदत त्यांना पोहोचली. शिरीष महाराज यांनी आपल्या पत्रात आपल्या मित्रांना आपलं कर्ज फेडून कुटुंबियांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत एकनाथ शिंदे यांनी हा मदतीचा हात पुढे केलाय. शिरीष महाराज कोरोना महामारीच्या अगोदर व्यवसाय क्षेत्रात उतरले होते. कागदी पिशवी बनवून त्यावर छपाई करून देण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला होता. यासाठी त्यांनी कर्जही घेतलं होतं. पण कोरोना काळात त्यांचा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे त्यांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलं. त्यानंतर 2.5 वर्षापूर्वी त्यांनी हॉटेल व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी नादब्रह्म इडलीची फ्रँचायझी घेतली होती. यासाठी काही लाख रुपये मोजले होते. पिंपरी चिंचवड परिसरात हा व्यवसाय आजही सुरू आहे. आधीचं कर्ज असताना त्यांनी या व्यवसायासाठी पुन्हा कर्ज घेतलं होतं. पंतप्रधान मोदी फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झालेत. पंतप्रधानांचा हा दौरा 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान आहे. ते आज आणि उद्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असतील. यानंतर ते 12 फेब्रुवारी रोजी अमेरिकेत पोहोचतील. त्यांचा अधिकृत अमेरिका दौरा 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी असेल. जाण्यापूर्वी पंतप्रधान म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत. पहिल्या कार्यकाळात त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. त्यांनी आपल्या भेटीचं वर्णन भारत अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाची संधी म्हणून केलं. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधील भागीदारीला चालना देणं हे अजेंड्यात समाविष्ट असेल. ते आज संध्याकाळी फ्रान्सला पोहोचतील. हा त्यांचा फ्रान्सचा 8वा दौरा आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदा फ्रान्सला जात आहेत. पंतप्रधानांनी शेवटची 2023 मध्ये राष्ट्रीय दिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फ्रान्सला भेट दिली होती. पंतप्रधानांच्या सन्मानार्थ फ्रेंच सरकारने 10 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध एल्सी पॅलेसमध्ये VVIP डिनरचं आयोजन केलंय. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासह इतर काही देशांचे नेते त्यात उपस्थित राहणार आहेत. 11 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान पॅरिसमधील ग्रँड पॅलेस इथं राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट 2025चे सह अध्यक्षपद भूषवतील. ही शिखर परिषद 2023 मध्ये ब्रिटनमध्ये आणि 2024 मध्ये दक्षिण कोरियामध्ये आयोजित करण्यात आली होती. शिखर परिषदेत AIच्या जबाबदार वापरावर चर्चा केली जाईल, जेणेकरून ते लोकांच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरू शकेल आणि त्याचे धोके नियंत्रित करता येतील. या काळात जागतिक राजकारणावरही चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या उद्योगपतींना भेटू शकतात.